अजब रमा राघवची जोडी. तुझ्या लेफ्ट साइडने पिऊन येतोय राईट? होय येतोय. अँड राईट साइडने तो इडियट राघव. हो येतोय. हे रमा, तुझ्या डोक्यात काय चाललंय नक्की? बेबी, लेट्स हॅव सम फन. सॉरी सर, म्हणजे मला खरंच कळलं नाही कसं पडलो मी. सॉरी सॉरी. ठीक आहे हरकत नाही. मला सांगा ते वॉशरूम कुठे आहे? या साईडला आहे ना. बर ठीक आहे. सॉरी सर खरंच. हो नाही ठीक आहे ठीक आहे. साहेबांना लय भाजलं असेल पण मला काहीच बी बोलले नाही ते. अरे पण मी पडलो कसं काय? What? Get lost. अगं रमा, काय केलंस तू हे? Just wait and watch baby. अजून तर रमाचा फायनल गोल्डन टच बाकी आहे. रमा,
माझे कपडे कुठे गेले? आता मी बाहेर कसा जाऊ? राम्स, ती काय होतात कुठे तुम्ही? हळू बोल. मला ना सॉलिड टेन्शन आलं यार. आपण जे किडे केले ते कोणाला कळणार तर नाही ना? नाही कळणार यार. चिल, आपल्याला तसं पण कोणी बघितलं नाही. पण एक गोष्ट आहे, या ऑफिस मधल्या लोकांना एक एंटरटेनिंग शो बघायला नक्कीच मिळणार आहे. मोना, बी रेडी. कोणाला तरी मदतीसाठी बोलवू का? आज ऑफिसचा पहिलाच दिवस आणि आजच हा सगळा गोंधळ व्हायला हवा होता. परत एकदा आतमध्ये शोधतो कपडे. अटेन्शन अटेन्शन एव्हरीवन, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. प्लीज सगळेजण इथे येता का? येस मॅम. सो ॲज यू ऑल नो, आज माझा आणि मिस्टर राघव पुरोहितचा ऑफिस मधला पहिला दिवस आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इतकं कम्फर्टेबल फील करून दिलंय, त्यासाठी थँक्यू सो मच. ऑल्सो मला आणि राघवला तुमच्या सगळ्यांसोबत आजचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे आणि तुमच्या सगळ्यांसोबत बॉन्डिंग करायचं आहे. वाह वाह, व्हेरी नाईस मिस पी, व्हेरी नाईस जेस्चर. आजपर्यंत कुठल्याही नवीन एम्प्लॉईला इतके एफर्ट्स घेताना मी पाहिलेलं नाहीये. थोडीच आहे. ठीक आहे, बोला तुम्हाला काय बोलायचंय. आय एम ऑल इयर्स. नो सर, आय थिंक आज आपण राघव यांना पहिले बोलून देऊया. नाही म्हणजे नेहमी आपण म्हणतो ना लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट, बट आय थिंक टुडे आपण जेंट्स फर्स्ट असं करूया. नाही म्हणजे लेडीज वीक आहेत असं मला नाही वाटत. सो व्हॉट से गर्ल्स? ओ वेल सेड मिस पी. ठीक आहे, तुम्ही म्हणताय आधी जेंट्स तर आधी जेंट्स. कुठे आहे तो आपला नवीन जेंट्स? वेअर इज मिस्टर पी? अरे कुठे आहे तो? ओ गॉड, ऑफिस आवर्स मध्ये राघव कुठे गेलाय? नेहा, तू पाहिलंस का त्याला? मला यू नो नो. कुठे गेलाय? कुठे गेलाय मिस्टर पी? अरे गेलाय कुठे? बोलवा त्याला लवकर. वेअर इज मिस्टर पी? सर, राघव सर वॉशरूमला गेलेत. व्हॉट रबिश? वर्किंग कॉलच्या वेळेला लेटेस्ट कॉल. नेव्हर माइंड, आपण त्यांची वाट बघूया. का केलंस असं? बिचारा राघव, आता त्याला परत बबली सर ओरडणार. बिचारा माय फुट. आता त्याची ती हालत होणार आहे, सो तो डिझर्व करतो. वासुदेवस्य नयनं शंकरस्य भूषणं. हो, हे घ्या नारळाच्या वड्या. अरे वा वा वा, आज गोडाचं कसं काय केलंस? सण वगैरे तर नाहीये?
आज आपल्यासाठी सणच आहे. राघवच्या नोकरीचा पहिला दिवस आहे ना, म्हणून त्याच्यासाठी केल्यात वड्या. त्याला खूप आवडतात. हे काय, घ्या ना. पोट भरलं माझं. एकही वडी न खाता. तुम्ही सगळे तिन्ही त्रिकाळ राघवचं जे कौतुक करत असता ना, ते ऐकून पोट भरलं माझं. मी केलेली एकही गोष्ट तुम्हाला दिसणार सुद्धा नाही. पण राघवने श्वास जरी घेतला तरी तुम्ही म्हणाल, वा वा वा, काय सुंदर श्वास घेतलाय राघवने. चला आज त्याच्यासाठी गोडधोड बनवूया, हो ना? ह्या घरात तुम्हा सगळ्यांना फक्त आणि फक्त राघवचंच कौतुक आहे. तो एकटाच काय, तो गुणी, शहाणा, समंजस, समजूतदार. पण त्याला एक मोठा भाऊ सुद्धा आहे हे तुम्ही सगळे विसरून जाता. अगदी तू सुद्धा. तुम्हाला आज हे असं अचानक काय झालंय? अचानक नाही, खूप वर्षांची सल आज बोलून दाखवतोय इतकंच. राघवच्या नोकरीचा पहिला दिवस आज घरात साजरा होतो. पण मी माझी पहिली पूजा कधी सांगितली होती हे लक्षात आहे कुणाच्या? तुझ्या लक्षात आहे? हेच लहानपणापासून हेच बघत आलोय. अभ्यास असो, खेळ असो किंवा कुठलीही कला असो, नाहीतर एखादी स्तोत्र म्हणण्याची स्पर्धा असो, राघव कसा सगळीकडे पहिला नंबर पटकावतोय ह्याकडेच आई आबांचं लक्ष. कार्तिकेय कोण आहे? त्याला कुठे काय येतं? तो भले आबांइतकीच चांगली पूजा सांगत असेल तरी आबांची गादी चालवणार कोण? तर राघव. तुमच्या मनात एवढं काहीतरी आहे हे मला माहितच नव्हतं. तुला तरी कसं माहिती असणार म्हणा? आजी आणि आई आबांकडे बघून मी कधी काही बोललोच नाही, नेहमी गप्पच बसत आलो. पण पूजा, अगं मी सुद्धा माणूस आहे. कधी ना कधी मला हे सगळं असह्य होणारच. पण घरात सगळ्यांना तुमची खूप किंमत आहे. हो, माझ्या वाट्याला कौतुकाचा एक तरी शब्द कधी ऐकलायस तू? कुणी उच्चारलाय तो कधी? फक्त राघव एके राघव. आणि आता तर काय, दुग्ध शर्करा येऊ. त्याला हवं तेव्हा पौरोहित्य करायचंय, हवं तेव्हा नोकरी करायची आहे. सगळं कसं त्याच्या सोयीनुसार होतं सगळं. आता त्याचं लग्न लावून द्या लवकर. तसंही इतक्या सर्व गुण संपन्न मुलाला खूप चांगली स्थळं चालून येतील. त्याची पत्रिका बघण्याची गरज नाहीये, ठरलेलंच आहे ना तुमचं. तसं जाऊ दे, मी हे बोलून काही उपयोग होणार नाहीये माहितीये मला. जा, तुझा लाडका धीर आला की त्याला मकरात बसवायचं असेल, त्याची आरती करायची असेल, जा. तुला तयारी करायची असेल ना? रमा, आता काय? किती वेळ वाट बघायची मिस्टर राघवची? कुठे गेला हा? उद्यापासून कुणीही 2 मिनिटापेक्षा जास्त वॉशरूमला जायचं नाहीये, कळलं? शिस्त म्हणजे शिस्त.
कपडे पण नाही आहेत माझ्याकडे, मी बाहेर कसा जाऊ? पण राघवला बोलवायला तर जावं लागेल ना. राईट पब्लिक सर. हा हा वासू, येस सर. वासू, बी क्विक मॅन. येस सर. वासू, येस सर. जा आणि मिस्टर राघवला बोलावून घेऊन ये. येस सर. जा, येस सर. जा, येस सर. जा. येस सर. अरे जा, धावत जा आणि पळत ये. येस. राघव, तुझे कपडे तर गेले. आता बघू तू बबली सरांसमोर कसा येतोस ते. बाहेर सगळे मला शोधत असतील. आज ऑफिसच्या पहिल्याच दिवशी हा गोंधळ. आता काय करू? राघव सर. ओ राघव सर. राघव सर. अहो आत आहात का तुम्ही? हो हो. ओ राघव सर, मला माफ करा बरं का, माझ्यामुळे तुमचे कपडे खराब झाले. सर, कपडे धुवून झाले असतील ना तर लवकर बाहेर या. अहो बबली सर लय भडकलेत. ओ राघव सर. सर. हो हो, तुम्ही पुढे वा, मी आलोच. बरं बरं, लवकर या, लय भडकलेत ते. हा हा. कामाचा इतका वेळ वाया घालवून चालणार नाही. आता बाहेर जावंच लागेल. रॅम्स, आता आत त्याची वाट लागली असणार. त्याची वाट लागावी म्हणूनच तर हे सगळं केलं ना मी. मूर्खच का तू? मजा बघ. नॉनसेन्स! मिस्टर राघव आपल्या ऑफिसची शिस्त अजिबात पाळत नाहीये. तो आपल्या सगळ्यांचा टाइम वेस्ट करतोय, हे अजिबात खपवून घेणार नाही मी. मिस्टर राघव, मिस्टर पी, मिस्टर पी, कम आउट. आत्ताच एवढा राग? बबली सर, फायनल गेम तर अजून बाकी आहे. राघव बाहेर येईल तेव्हा त्याला बघून तुम्हाला मोठा शॉक बसणार आहे. किती टाइमपास करतोय हा राघव. तो सगळ्यांसमोर कसं एम्बॅरस होतो ना, हे मला लवकरात लवकर बघायचंय. हा हा हा. सर लवकरच येत आहे. अरे त्या राघवला आणायला मी का आता हेलिकॉप्टर पाठवू का? नाही सर, तुम्ही प्लीज चिडू नका. तो येईल. काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. प्रॉब्लेम? ऑफिसच्या पहिल्या दिवशीच प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम झाला असेल? नाही, इनफ इज इनफ. मला मिस्टर राघव इथे पाहिजे आत्ताच्या आता. दॅट्स इट. कळलं? मला त्या राघवला अनड्रेस बघवलं नाही जाणार, पण हे सगळे हसायला लागले की कळेलच. फायनली त्या इडियटचं माकड झालेलं सगळ्यांना दिसलं.
कसला भारी दिसतोय हा. किती हँडसम आहे ना हा. माइंड ब्लोईंग. नेहा, व्हॉट्स गोइंग ऑन? तू राघवला एम्बॅरेस करण्यासाठी त्याचे कपडे डस्टबिन मध्ये टाकले होतेस ना. आता बघ तो कसा आलाय.